नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत पालकचं गरगाटं। तुम्ही ते पाहू शकता, दिसायलाच किती सुंदर दिसते, चवीलाही खूप अप्रतिम असं लागतं। बनवायला अगदी साधं सोपं आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला काय करायचं आहे, इथे मी 2 पालकाच्या पेंड्या घेतलेल्या आहेत। स्वच्छ निवडून त्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि संपूर्ण पाणी निथळून गेल्यानंतर छान अशी बारीक कट करून घेतले। आता ही सर्व पालक एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतली। त्याच्यातच इथे मी मुठभर असे शेंगदाणे आणि पाव वाटी इथे मी मसूर घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतले। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे 1-2 चमचे तेल, पाव चमचा हळद आणि 1 चमचाभर मीठ घालायचं आहे। आता याच्यामध्ये घालायचं आहे पाणी। तर पाणी जास्त घालायचं नाही, थोड्याच पाण्यामध्ये अगदी पटकन ही पालक शिजली जाते। तर इथे मी पाऊण वाटी पाणी घातलेलं आहे। आता चमच्याच्या साहाय्यानं संपूर्ण थोडंसं एकदा मिक्स करून घेऊया, जेणेकरून मसूर आणि आपण जे शेंगदाणे घातले ते छान असे शिजले जातील। तर आता व्यवस्थित मिक्स करून घेतले। कुकरला झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या मंद आचेवरती 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आता शिट्ट्या होतात तोपर्यंत एक वाटण बनवूया। त्याच्यासाठी इथे मी हिरवी मिरची घेतले, त्यानंतर घेतले 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर देठासकट घेतले। त्याचबरोबर पाव चमचा जिरे, 1 इंच आल्याचा तुकडा। आता झाकण लावून ह्यालाही छान वाटण करून घेऊया। मिरच्या थोड्याशा तिखट घ्या, थोडीशी तिखटच भाजी ही खूप छान लागते। तर दुसरीकडे इथे तुम्ही पाहू शकता, छान अशी भाजी शिजून तयार झालेली आहे। अगदी छान घोटायची ही गरज नाही, इथपर्यंत ही मस्त अशी तयार झाली, शिजलेली आहे। तर आता पुन्हा एकदा पैच्या साहाय्याने छान अशी भाजी घोटून घेऊया, म्हणजे छान ती मऊसूत बनली जाईल। आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी, त्याचबरोबर 10 ते 12 कढीपत्त्याची पाने आणि आता आपण जे मिक्सरला वाटण तयार करून घेतलं होतं ते घालून घेऊया। वाटण घातल्यानंतर व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घेऊया। 1 मिनिटभर छान असं वाटण तेलामध्ये परतून घेतलं। आता आपण शिजवून घेतलेली पालक ह्याच्यामध्ये घालायचे आहे। संपूर्ण इथे पालक घालून घेतल्यानंतर त्याच भांड्यामध्ये इथे मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि पुन्हा एकदा ते पाणी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। तुम्हाला जितकी भाजी करायची आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲडजस्ट करू शकता। तर मी इथे पुन्हा 1 ग्लास भरून पाणी घातलेलं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, अगदी काही अशी ही भाजी दिसत आहे। आता याच्यामध्ये घालायचं आहे चिमूटभर हळद आणि 1 चमचा मीठ। आता पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर आता आपल्याला ह्याला छान अशी उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। अगदी खळखळून उकळी येईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर आता इथे तुम्ही पाहू शकता, छान अशी याला उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये घालायचं आहे बेसन। तर इथे मी 2 चमचे बेसन थोड्याशा पाण्यामध्ये भिजवून घेतले आहे, जेणेकरून त्याच्यातील संपूर्ण गाठी मोडून घेतले। आता हे थोडं थोडं टाकत आपल्याला संपूर्ण भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हे असं बेसन वापरायचं नसेल तर तुम्ही भाजी शिजते वेळीच इथे तुम्ही हरभऱ्याची डाळ ही वापरू शकता, त्याच्यामुळे ही छान असा दाटसरपणा ह्या आमटीला येत असतो। तर इथे तुम्ही पाहू शकता, भाजीमध्ये सर्व बेसन घालून छान अशी याला उकळी काढून घेतलेली आहे। उकळी यायला सुरुवात झाल्यानंतर मंद गॅसवरती आपल्याला 5 मिनटं ही छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता 5 मिनटं छान अशी भाजी शिजवून घेतलेली आहे आणि अगदी छान परफेक्ट असं हे पालकाचं गरगटं तयार झालेलं आहे। जेव्हा ही भाजी शिजत असते तेव्हा वासानेच ही आपल्याला खावीशी वाटते, इतकी ही भाजी अप्रतिम लागते। त्याचबरोबर करायलाही अगदी साधी सोपी आहे। रोजच्या जेवणामध्ये रोज रोज डाळी बनवून जर कंटाळा आला असेल तर तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि 1 लाईक व्हिडिओसाठी नक्की करा। आणि तुम्ही जर ही रेसिपी बनवली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद, भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।